राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात काय काय आहे हे सविस्तर पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। त्याला शपथनामा असं नाव देण्यात आलंय। या शपथनाम्यात घरगुती वापराचा गॅस पासून अग्निवीर योजनेपर्यंत अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत। महिला आणि मुली, शेतकरी, कामगार, दिव्यांग, तृतीयपंथी यांचा विचार या शपथनाम्यात करण्यात आलेला आहे। तसेच शेतकरी, नागरी विकास, आरोग्य, पर्यावरण यासाठी महत्त्वाच्या घोषणा त्यात करण्यात आल्या आहेत। महत्त्वाची आश्वासने कोणती आहेत ते आधी पाहूयात। महिलांना शासकीय नोकरीत 50% आरक्षण देण्यात येणार। गॅसच्या किमती कमी करून ज्या 500 रुपयांपर्यंत निश्चित करून केंद्र सरकारकडून सबसिडी देण्याचा विचार केला जाणार। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मर्यादित करण्यावर भर दिला जाणार। केंद्र सरकारमध्ये 30 लाख शासकीय नोकऱ्यांमधील रिक्त जागा भरण्यावर भर दिला जाणार। राज्याच्या हक्क आणि अधिकारात केंद्राची ढवळाढवळ होण्याची शक्यता असणारे घटनेतील कलम 356 रद्द करणार। प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख मदत दिली जाणार। अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाणार। डिग्री आणि डिप्लोमा झाल्यावर विद्यार्थ्याला 8,500 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार। महिला आणि मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर केले जाणार। शाळा कॉलेजचे सेफ्टी ऑडिट केले जाणार। देशातील अल्पसंख्याकांना प्रगतीच्या संधीसाठी सच्चार आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली जाणार। सत्तेत आल्यावर जातीनिहाय जनगणना केली जाणार। आरक्षणाची 50% अट दूर केली जाणार आणि यासाठीच विशेष कायदा आणला जाणार। खासगी कॉलेजमध्ये आरक्षण ठेवणार। शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत दर ठरवण्यासाठी शेतकरी आयोग निर्माण केला जाणार। शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर 0% GST आकारला जाणार। खासगीकरणावर मर्यादा आणणार। ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना केली जाणार। आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 4% केली जाणार। शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 6% असणार। सत्तेत आल्यास अग्निवीर योजना बंद केली जाणार। वन नेशन वन इलेक्शन सध्या योग्य नाही, आधी आहे त्या इलेक्शन यंत्रणा सक्षम केल्या जाणार। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा जाहीरनामा म्हणजे शपथनामा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।